अ, नुकताच महाराष्ट्र शासनानं असा निर्णय घेतलेला आहे की नवीन जी CBSEची जी पुस्तकं असतील, ज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासावर 21 पानांचा इतिहास देण्यात येईल किंवा 21 पानाचा इतिहास असेल, असं विधान सभागृहात किंवा विधानमंडळामध्ये हे सांगण्यात आलं. तर मग आणि मग ते प्राऊडली सांगण्यात येत होतं की 21 पानांचा इतिहास सांगितला जाईल आणि मागच्या सरकारनं 17 पानांचा इतिहास मुघलांचा होता आणि मग इतर राहिलेली जी 4 पानं फक्त आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर होती. तर मुद्दा त्यांचे किती पानं होती, तुमची किती होती, तर तुम्ही जर सत्य जर बघितलं तर इयत्ता 4थी यामध्ये जवळपास 92 पेजेसचं पुस्तक आहे. इयत्ता 4थी जे जुनं बालभारती अभ्यासक्रमाचं जे पुस्तक आहे, जे फक्त शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आहे आणि ज्यामध्ये जवळपास 72 पेजेस तर परिपूर्ण इतिहासावर दिलेली होती आणि जो आपल्याला मला माझ्या पिढीला किंवा मागच्या पिढीला किंवा सध्याच्या पिढीला जे छत्रपती शिवाजी महाराज समजलेले होते ते खास करून त्या पुस्तकातूनच समजलेले होते. इयत्ता 4थीची जी पुस्तक आहे जवळपास 92 पेजेसचं. खरं तर ते ते सुद्धा कमी आहेत कारण पुढच्या इयत्तेच्या मध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या बद्दल शिकवायला हवं होतं. ते शिकवलं गेलं नाही. याचा अर्थ असा नाही की फक्त शिवाजी महाराजांचाच इतिहास आणि शिकवला पाहिजे तर पुढचा इतिहास पुढच्या इयत्तांच्या मध्ये आपल्याला शिकवलं गेला. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासासाठी फक्त 21 पानं हा न्याय थोडस वेगळा वाटतो कारण 21 पानांच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो बसणं अशक्य आहे. कारण त्यांच्या फक्त गुणांची काही चर्चा करायची म्हटली, बाकीच ठीक आहे, त्यांची कामगिरी जरी बाजूला ठेवली, फक्त काही लहान मुलांना फक्त त्यांच्यातील काही गुण आहेत. उदाहरणार्थ धाडस आहे, सचोटीपणा आहे, नीतिमत्ता आहे किंवा राष्ट्रभक्ती आहे. अशा काही गुणांची जरी चर्चा करायची म्हटली प्रत्येक वर्षी, तरी पण किमान 21 पानं प्रत्येक वर्षी सुद्धा पुरणार नाहीत. टोटल CBSE बुक्समध्ये फक्त शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो फक्त 21 पानांच्या मध्ये देणं तर थोडंसं हे अन्यायपूर्ण आहे. आणि शिवाजी महाराज हे 21 पानामध्ये बसणारं व्यक्तिमत्व अजिबातच नाही. तर खास करून जो जुनं पुस्तक आहे महाराष्ट्राचं इयत्ता 4थीचं ते पुस्तक CBSE सुद्धा कंटिन्यू करणं आवश्यक आहे. जरी काही असलं तरी कारण आपण वी आर अ फेडरल स्टेट, वी आर युनियन. आपण एक संघराज्य आहोत आणि संघराज्यामध्ये शिक्षण हा राज्याचा विषय आहे तितकाच केंद्राचा सुद्धा सब्जेक्ट आहे. आणि त्यामध्ये त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर राज्याला सुद्धा तितकेच अधिकार आहेत की पुस्तक कोणतं कंटिन्यू ठेवायचं. एखादा वाटलं तर विषय दुसरा विषय कुठला तर तुम्ही त्याऐवजी कॅन्सल करू शकताय. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या राज्यातील लहान मुलांना शिकवलं गेलं जाणंच गरजेचं आहे आणि तो एक्सटेन्सिव्हली शिकवणं गरजेचं. असं नाही की फक्त 21 पेजेसमध्ये जो जितका आहे जवळपास आम्ही गेलेल्या 40-50 वर्षामध्ये जो इतिहास शिकत आलेलो आहे तो इतिहास कंटिन्यू असणं आवश्यक आहे. 21 पेजेसमध्ये